नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आता 31 डिसेंबर येत आहे. त्याच्यामुळं काही गोष्टी ह्या महत्वाच्या असतात आणि त्या करायच्या असतात. थंबनेलवरती तर विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की काही महत्वाच्या गोष्टी करा, 31 डिसेंबर येत आहे. तर चला मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय आणत असतो. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करत जा आणि शेअरही करत जा. म्हणजे काही महत्वपूर्ण गोष्टी आपले मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचतात. तर कुठल्या कुठल्या महत्वाच्या गोष्टी आहेत की जेणेकरून त्या आपल्याला सांभाळायच्या. तर पहिली गोष्ट मित्रांनो, 31 डिसेंबर आलं की बरीच लोक जुन्या वर्षाला निरोप द्यायला आणि नवीन वर्षाचं स्वागत करायला तयार असतात. तर त्याच्यामध्ये हौशे नवशे गवशे कधी न दारू पिणारे सुद्धा म्हणजे त्याच्यात इन्व्हॉल्व असतात. म्हणजे रोजचे रुटीन मधले पिणारे तर असतातच असतात, त्याच्यात नवीन सुद्धा यंगस्टर असतात की जे दारू पिऊन जोरात गाड्या चालवतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शहराच्या जातात. कारण त्या दिवशी बारची ही परमिशन रोजची जी असते 1:30 वाजेपर्यंत असते सिटीमध्ये, आणि रुरल एरियामध्ये मला वाटतं 11 वाजेपर्यंत असते. तर सिटीमध्ये ही लोक रात्रून भर दारू पीत जोरात गाड्या चालवत फिरत असतात. तर महत्वाची गोष्ट ही सांभाळायची की ड्रिंक अँड ड्राईव्ह करायची नाहीये. ज्याला ड्रिंक करायची त्याने मागे बसा आणि पुढे चांगला आपला मित्र बसवा जो ड्रिंक वगैरे करत नाही. ही महत्वाची सगळ्यात काळजी घ्यायची, कारण 31 डिसेंबर हे नेहमीच येत राहणार आहेत. परंतु जर तुम्हाला काही झालं तर तुमच्या आई वडिलांना कसं वाटेल, किंवा आपल्या एका कुटुंबातला माणूस, तुम्ही जर एकुलते एक असाल तर आई वडिलांची म्हणजे कशी मानसिक स्थिती होऊ शकते याचं एक भान ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट, बऱ्याच लोकांकडे दारूचे परवाने नसतात. तर दारूचे परवाने हा एक दिवसीय परवाना त्या दिवसासाठी कुठल्याही वाईन शॉप मध्ये म्हणा किंवा एक्साइज ऑफिस मध्ये म्हणा, 3 पद्धतीचे परवाने मिळतात. एक एक दिवशीय मिळतो, एक एक वर्षाचा मिळतो आणि 1000 रुपयामध्ये लाईफ टाईम परवाना मिळतो. म्हणजे मरेपर्यंत दारू तो माणूस पिऊ शकतो. तर हा एक दिवसाचा परवाना आहे 5 ते 10 रुपयाचा. तर तो 5 ते 10 रुपयाचा परवाना तुम्ही जवळ बाळगा. जरी तुमच्याकडे ड्रायव्हर विदाऊट पिणारा असला तरी त्या दिवशी पोलीस मात्र ड्रिंक केल्याची कारवाई करतात. त्याच्यामुळं दारू पिणे, दारू बाळगणे, मर्यादित मर्यादित दारू बाळगण्याचा हा परवाना तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे तो निश्चित काढून घ्या, म्हणजे तुम्हाला पोलिसांच्या कारवाईला पुढे जावं लागणार नाही. आता बरीच गोष्ट काय असतं की बऱ्याच मंडळींना 1-2 दिवस सुट्टी असते, त्याच्यामुळे ते काय करतात, 5-6 लोक एकत्र जमतात, 4 व्हीलर काढतात आणि सगळ्यात मोठी चूक करतात की त्याच्यावरती ड्रायव्हर जो असतो तो सुद्धा पिणाराच असतो. तर माझी त्यांना विनंती आहे की त्याच्यावरती ड्रायव्हर हा न पिणारा घ्या. त्याला भलेही 1000च्या ऐवजी 2000 द्या, 3000 रुपये द्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये सगळ्यांनी 200-500 काढून. की त्याची जबाबदारी काय राहील की तुम्हाला घाट स्टेशन मध्ये जायचे, डोंगराळ स्टेशन मध्ये जायचे, किंवा जिथे नागमोडी वळणं आहेत. आता आपण पाहिलं असेल की ते याच आपल्या थारचं प्रकरण पाहिलं असेल, कोकणात जाताना कशी ती थार कोसळली होती, किंवा बऱ्याच गाड्या कोसळतात 31 डिसेंबर रोजी. त्याचं जजमेंट फेल होतं, किंवा अंधारात काही दिसण्यात गफलत होते, किंवा गाडीचं नियंत्रण सुटतं. तर ड्रायव्हर हा तुमच्याकडे असा पाहिजे की तो दारू न पिणारा पाहिजे. त्याला लवकरच जेवण चांगल्या पद्धतीचं खायला घाला. तुम्हाला जो काही एन्जॉय करायचा आहे तो करा. तो ड्रायव्हरला सांगा की आम्हाला प्रत्येकाला घरी नेऊन सोड, 2 पैसे जाऊ द्या. परंतु मस्ती मस्ती करत जर तुम्ही गाडी चालवत असाल तर पुढून एखाद्या, म्हणजे ज्याचा काही दोष नाही, अशा निर्दोष माणसाला सुद्धा त्रास होऊ शकतो. जसं आपण एक उदाहरण पाहिलं होतं, एक बिल्डरचा मुलगा होता कोरेगाव पार्क मध्ये. त्याने एका निर्दोष मुला मुलीला उडवलं आणि त्यांना अक्षरशः जीव गमवावा लागला. मर्सिडीज बेंज मध्ये होता तो, 18 का काय वय होतं त्याचं. म्हणजे ह्या गोष्टी भान ठेवून काही सांभाळणं गरजेचं आहे, कारण आपली काहीतरी सामाजिक बांधिलकी सुद्धा याच्यामध्ये आहे. आणि शक्यतो ज्या ठिकाणी गर्दी आहे अशा ठिकाणी ड्रिंक करण्यास बसू नका. अन्यथा तिथे काय होतं की जर काही गुंड प्रवृत्तीची लोक असली तर पाहण्यावरून भांडणं होतात. माझ्याकडेच का पाहिलं, सिगरेटचा धूरच का फेकला, मला जाऊनच का दिलं नाही, खुर्चीच का आडवी लागली, अशी काही लोक भांडणं करतात आणि लुटतात. किंवा त्या व्यक्तीला बाहेर आल्यानंतर 4-5 जण लोक काय करतात की एकत्रितपणे मारतात आणि त्याच्याकडचे मोबाईल असेल, घड्याळ असेल, सगळं काही काढून घेतात.
मग त्याच्यात पोलिसही काही करत नाही, तिथे काही कॅमेऱ्याची काही सोय नसते, काय नसते काय नसते. त्याच्यामुळे सांभाळून दारू प्या. दारू ही काही कुपनावर चाललेली नाही की आता आज जर संपलं, 31 डिसेंबर संपलं किंवा 30 डिसेंबरला, आता बरेच लोक 30 डिसेंबरला हे उत्साह साजरा करतील, पण हा उत्साह साजरा करत असताना काही दारू काय आता संपणार नाही की आता सगळं संपलं, आता दारू आजचे दिवस आहे पृथ्वी तलावरती, तर आपण गेलो तरी या ठिकाणी दारू पाठीमागे आपल्या राहणारच आहे. वर्षानुवर्ष जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत दारू राहणार आहे. पहिल्यापासून आलेली आहे. पौराणिक कथामध्ये सुद्धा आपण त्याचा उल्लेख पाहिलेला आहे आणि ते आज तागायत सुद्धा आहे आणि उद्याही कित्येकही वर्ष राहणार आहे. आता बरीच लोक काय करतात, नाईट क्लबला जातात, जिथं मुलं मुली एकत्र असतात. तर अशा ठिकाणी तर शक्यतो भान ठेवा, शक्यतो भान ठेवा. म्हणजे बरेच ठिकाणी नाईटच्या पार्ट्या होत असतात. काही मुलं, कॉलेजची मुलं मुली अरेंज करतात, तर त्याच्यामध्ये ड्रग्स, गांजा, याचा म्हणजे नार्कोटिक्सचा वापर करू नका. नार्कोटिक्सचा हा गुन्हा देशद्रोहाचा गुन्हा धरला जातो. त्याच्यामुळे यंगस्टर लोकांना, ज्यांचं आयुष्य जर त्यांना बर्बाद करायचं नसेल किंवा जेल पासून सावधान राहायचं असेल, तर त्या दिवशी नार्कोटिक्सचा वापर करू नका. मी म्हणेल त्या दिवशीच नाही, नार्कोटिक्स हे चांगलं कधीही नव्हतं, असणार नाही आणि होणारही नाही. आणि विशेष करून आपल्या ओळखीच्या काही मुली असतील, त्यांना छेडण्याचा पण प्रयत्न करू नका. तुम्ही जर त्यांना घेऊन गेला असाल तर तिथे तुमच्यावरती अश्लील चाळे म्हणजे 354 हा गुन्हा दाखल होऊ शकतो. स्त्रीला लज्जास्पद दिलेली वर्तणूक. आणि बऱ्याच म्हणजे चांगल्या घरच्या मुली असतील, त्याही जात नसतीलच किंवा काही जात असतील, पण शक्यतो याच्यामध्ये दारू, बियर, वाईन याचा वापर करू नका. कारण कोरेगाव पार्क मध्ये बऱ्याचशा वेळा पाहिलं, त्या मुली ह्या झिंगत चाललेल्या असतात रात्री 1-2 वाजता. बड्या घरच्या आसामी असतात आणि त्यांना त्याचं काही सुख दुःख नसतं. मित्रांनो, साधारणतः आपल्या ग्रामीण भागातल्या मुली हा प्रकार तिथे ग्रामीण भागात होत नाहीत हे प्रकार, परंतु जे बाहेरून शिकायला आलेले आहेत ते लोक कोरेगाव पार्क मध्ये असे दंगे करत असतात. त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा त्या दिवशी पोलीस कारवाईला समोर जाऊ नये, पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं. कारण जर तुम्ही आम्ही जर सहकार्य केलं नाही तर ते 31 डिसेंबर चांगल्या पद्धतीने साजरा होणार नाही. दुसरी गोष्ट, मी सर्वांना विनंती करेल की येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत तुम्ही जर मसाला दूध केलं किंवा घरी बसून आई वडिलांसोबत, ज्यांची लग्न नसतील झालेली त्यांनी सुद्धा, मुलं मुली असतील त्यांनी सुद्धा, किंवा ज्यांची लग्न झाली असतील त्यांनी बायको, आई वडील संपूर्ण फॅमिलीने एकत्र बसून वेज काहीतरी मेनू मागवावा आणि एकत्रित बसून 2-3 भाज्या असतील म्हणा किंवा आईस्क्रीम असेल, असं नवीन वर्षाचे भरपूर टीव्हीला किंवा चॅनलला प्रोग्राम असतात. हे प्रोग्राम पाहत 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 नवीन वर्ष एन्जॉय करा. आणि जे रेग्युलर पिणारे असतील त्यांना तर माझी विनंतीच आहे की तुम्ही रोज दारू पिता, एक दिवस हा नवीन दारू पिणाऱ्यांसाठी सोडा. तुम्ही त्यांच्यात घुसपटू नका किंवा एकत्रित जाऊ नका आणि आणखी तमाशा करू नका. कारण असे तमाशे हे आपल्या समाजाला म्हणजे गलिच्छता निर्माण करणार आहेत आणि हे अशा पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत नसतं. आता ख्रिसमस आहे, त्याच्यानंतर लगेचच 31 डिसेंबर आहे. दिवाळीच्या पिरियड आपल्या या ख्रिसमसच्या पिरियड मध्ये गोव्यामध्ये पहा किती त्यांचं संस्कृतीचं हे सगळं जतवणूक केली जाते, ते सगळं दाखवलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही 31 साजरा करा. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तिथे काही लोक पितच बसत नाही, दारू सुचते म्हणून. ते त्यांचे ज्या कला संस्कृती आहे हे सगळं तिथं त्याचं दर्शन तुम्हाला गोव्यामध्ये भरपूर, म्हणजे पूर्ण जगभरातून लोक हे सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी सुद्धा गोव्यात जातात. काय आता काही ठिकाणी बार, नाईट पार्ट्या हे सगळं चालतं. नार्कोटिक्स वगैरे आपण पाहतो व्हिडिओमध्ये, पिक्चरमध्ये पाहतो किंवा युट्यूबला पाहतो, तिथं सगळ्यात जास्त नार्कोटिकची तस्करी केली जाते, गांजा भरमसाठ ओढला जातो. नाईट क्लबला मुलं मुली किंवा इव्हन तरुण तरुणी किंवा आणखी काही आंबट पांचट सगळे लोक तिथं भरलेले असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला नवीन वर्षाचं स्वागत करायचं नाहीये मित्रांनो. आपली घरी कुणीतरी वाट पाहते. कारण हे बघा, एकदा शरीरामध्ये अल्कोहोल गेल्यानंतर, ते मेंदूमध्ये भिनल्यानंतर, तुम्ही एकदा जी झालेली चूक म्हणजे तुमच्याकडून झालेला ऍक्सिडेंट असेल किंवा तुम्ही स्वतःहून पडलेले असाल तर ह्या चुकीला माफी नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर करूया. त्याच्यामुळे येणार 31 डिसेंबर हे तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या 2026च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि
तुमचं येणारं 2026 हे वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं जावो. तुम्हाला परमेश्वर सद्बुद्धी देवो. 31 डिसेंबरला तुम्ही घरात बसून चांगल्या पद्धतीने आपल्या फॅमिली बरोबर एन्जॉय करावा अशी नम्र विनंती. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.